किनवट रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेटवर भुयारी पुलाचं काम चालू असल्याने तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करून शहरातील मोठ्या नाल्यातून चालू असलेल्या पर्यायी रस्त्यावर वाटमारीचा प्रकार घडला। सरस्वती महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या देवबा केंद्रेंना 8 दिवसापूर्वी भरदिवसा नाल्यात अडवून 2 तोळे सोन्याच्या अंगठ्या लुटल्यात। बुलेट गाडीवरून 3 जणांनी लुटला। त्यावेळी रस्त्याने कोणीही दिसून न आल्याने केंद्रे घाबरले। घडलेल्या प्रकाराविषयी किनवट पोलिसात तक्रार दिल्याचं त्यांनी सांगितलं। किनवट शहरातील सरस्वती महाविद्यालय परिसरात राहणारे देवबा केंद्रे हे ज्येष्ठ नागरिक आहेत। आठवडाभरापूर्वी ते याच नाल्यातील पर्यायी रस्ता दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान मार्केटमध्ये आले होते। घराकडे परत जाताना नाल्यातील रेल्वे पुलाखालच्या रस्त्यावर लुटारूंनी बुलेट गाडी रस्त्यात आडवी लावून केंद्रे यांना अडवलं। त्यांच्या हातातील 1 तोळ्याचे 2 अंगठ्या काढून घेतल्या। गळ्यात चैन वगैरेसाठी त्यांचं शर्ट देखील काढून पाहिलं। वाटमारी करणारे 3 जण तगडेच्या तगडे असल्याने केंद्रे घाबरले। काही वेळ त्यांना काहीच सुचेनासं झाल्याने असं त्यांनी सांगितलं। देवबा केंद्रेंनी किनवट पोलिसात घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं। किनवट येथील ॲडव्होकेट सुनील येरेकार यांचे वडील किनवट शहरातील ज्येष्ठ नागरिक मल्टुजी येरेकार यांनाही मागील वर्षी सकाळी त्यांच्याच घराजवळ त्यांनाही दोघांनी रस्त्यात अडवून सोन्याची अंगठी काढून घेतली होती। असं अधूनमधून वाटसरूंना वाटेत लुटण्याचे प्रकार समोर येतात। ही बाब अतिशय भीतीदायक असल्यामुळे अशा पर्यायी अडचणीतल्या रस्त्यांनी दिवसा लूट होत असेल तर रात्री कसा प्रवास करावा असा प्रश्न भेडसावतोय। किनवट ते नागझरी रस्त्यावरील हा किनवटातील रेल्वे गेटवर भुयारी पूल तयार होईपर्यंत बहुतांश लोकांना याच पर्यायी मार्गाशिवाय पर्याय नसल्याचंही समजतंय।